वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे परत एकदा. मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल सर्व स्टुडंट्सने माझ्या. आता मी स्टुडंट म्हणते कारण आता आपले बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत पोस्ट, त्याच्यामुळे आता आपलं एक बॉन्डिंग तयार झालेलं आहे कुठे ना कुठे. ठीक आहे, तर आता आपण मागच्या वेळेस अलाइड अँगल वगैरे काय आहे ते सगळं आपण बघितलं. आता अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यांच्या काही ट्रिक्स आहेत, खूप इम्पॉर्टंट आहे. नीट लक्ष देऊन आज तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायचा आहे. हे जर दोन तुमचे ट्रिक्स पक्क्या झाला ना, कुठला पण एमसीक्यू असू द्या, कुठलंही अलाइड अँगलशी रिलेटेड, तुम्ही लगेच त्याचा आन्सर काढू शकतात. इव्हन हे 12वीला येणार आहे, सीईटीला आहे, जेईला आहे, पुढे सुद्धा तुम्ही या काही गोष्टी, याच्यातलं मॅथ्स असं आहे ना की पुढे इंजिनिअरिंगला गेल्यावर सुद्धा तुम्हाला हे लागणार आहे. आणि तुम्ही आत्ताच करायचंय. पुढे इंजिनिअरिंगला गेल्यावर तुम्ही तुमच्या प्रोफेसर्सला, चांगल्या कॉलेजमध्येच तुम्ही ऑब्व्हियसली जाल, तिथे तुम्ही हे नाही विचारू शकत की हे कसं आलं, याला का बरं असं केलं. त्याच्यामुळे जे काही आहे ते आत्ताच ह्या 2 वर्षातच आपल्याला क्लिअर करायचंय. ठीक आहे, चलो स्टार्ट करू आता आपण की अलाइड अँगलच्या त्या 2 ट्रिक्स कोणत्या. n π/2, ज्यांना अलाइड अँगल काय हे माहिती नाहीये त्यांनी वरती व्हिडिओ बघून घ्या त्याचा. तो व्हिडिओ बघा, मग हा बघा, म्हणजे तुम्हाला एकदम लिंक मध्ये सगळी थेअरी मिळून जाईल. n π/2 ± θ इफ n इज ऑड. n इज ऑड म्हणजे समजा 3π/2 असेल, 7π/2 असेल, 5π/2 असेल किंवा 7π/2 असेल एक्सेट्रा. म्हणजे 3π/2 ± θ असू शकेल किंवा 5π/2 ± θ असू शकेल एक्सेट्रा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा. साइन असेल तर साइन इज कन्व्हर्टेड इंटू कॉस, कॉस इज कन्व्हर्टेड इंटू, मी डबल हेडेड एरो दिलेला आहे इथे, थीटा लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. साइन असेल तर कॉस करा, कॉस असेल तर साइन करा. टॅन असेल तर त्याचं कन्व्हर्जन कॉट मध्ये करा, कॉटचं कन्व्हर्जन टॅन मध्ये करा. सेकचं कोसेक मध्ये करा, कोसेकचं सेक मध्ये करा. ठीक आहे, आणि जे आन्सरला साइन आहे ना, चिन्ह, ते कसं द्यायचंय अकॉर्डिंग टू क्वाड्रंट. तर क्वाड्रंटचा शॉर्टकट सगळ्यांना माहितीच आहे आता, ऑल सिल्वर टी कप्स, त्याप्रमाणे आन्सरला साइन द्यायचे. एक मी तुम्हाला करून दाखवते. समजा असं असेल, साइन ऑफ 7π/2 + θ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, सपोज साइन ऑफ 7π/2 + θ, कॉस ऑफ 7π/2 + θ, टॅन आपण सगळ्यांचे काढून बघू म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. कॉट ऑफ 7π/2 + θ, टॅन ऑफ 7π/2 + θ, साइन कॉस टॅन, सॉरी टॅन डबल झालं माझ्याकडनं, साइन कॉस टॅन कॉट, सेक 7π/2 + θ आणि कोसेक 7π/2 + θ. सगळे आले, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट. आता बघा, π/2 ला ऑड आहे, π/2 ला कोण मल्टिप्लाय आहे 7. असं असेल तर काय करणार, याच्याप्रमाणे कन्व्हर्जन करायचे तुम्हाला. साइनचं काय होईल कॉस, कॉसचं काय होईल साइन, टॅनचं काय होईल बघा, टॅन इज कन्व्हर्टेड इंटू कॉट थीटा, कॉटचं काय होईल टॅन थीटा, याच्याप्रमाणे करतोय आपण. सेकचं काय होईल कोसेक थीटा आणि कोसेकचं काय होईल ते सेक थीटा. क्लिअर. अजून याच्यात एक गोष्ट राहिली, आपल्याला आन्सरला साइन द्यायची बाकी आहे. आता 7π/2 + θ कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल ते काउंट करा पहिले. हा 1, 8π/2, 2, 3, 4, 5, 6, 7π/2 + θ. प्लस म्हणजे थोडंसंच पुढे जायचंय आपल्याला. 4th क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस आणि सेक, यांचे आन्सर्स पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. समजलं. खूप छान शॉर्टकट आहे. मी जरा हळूहळू एक्सप्लेन केला म्हणून तरी तुम्हाला असं वाटत असेल मोठं आहे, पण हे इतकं फास्ट होतं ना की तुम्हाला कळणार पण नाही की लगेच याचे आन्सर्स आहेत. ही झाली पहिली ट्रिक. समजलं नसेल तर परत एकदा मागे जाऊन परत एकदा ऐका मी काय सांगितले ते. क्लिअर. आता दुसऱ्या ट्रिक कडे जाऊ आपण. जर π/2 ला इव्हन नंबर मल्टिप्लाय असेल, जसं की 2π/2, 4π/2, 6π/2 एक्सेट्रा. बघा, π/2 ला इव्हन आहे, याचाच अर्थ तुम्ही काय करू शकता, हे कट करू शकतो आपण. म्हणजे इथे मी असंही लिहू शकते nπ ± θ. बरोबर ना, कट होणारच आहे, π/2 ला इव्हन नंबर आहे तर. म्हणजे ही जी ट्रिक आहे ती पाय असेल तरी तुम्हाला चालणार आहे आणि π/2 असेल तरी पण चालणार आहे. म्हणजे π/2 ला इव्हन असेल तर कट होऊन ते nπ प्रमाणेच येणार.
येणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, जे आहे तेच ठेवायचं. साइन असेल तर साइन ठेवा, कॉस असेल तर कॉस ठेवा, टॅन असेल तर टॅन, सेक असेल तर सेक, कोसेक असेल तर कोसेक, आणि आन्सरला साइन अगेन क्वाड्रंट नुसार द्यायचं आहे. तर आता एक करून दाखवते तुम्हाला, बघा. सपोज साइन ऑफ 6π/2 मायनस थिटा. 6π/2 लिहिलेलं आहे म्हणजे 2 ने याला डिवाइड होणारच आहे, म्हणजे 3π. मग साइन 3π मायनस थिटा, कॉस 3π मायनस थिटा, टॅन 3π मायनस थिटा, कॉट 3π मायनस थिटा, सेक 3π मायनस थिटा आणि कोसेक 3π मायनस थिटा. 6 झालेले आहेत, बघून घ्या. 6 आपले ट्रिग्नोमेट्रिक आहे मेन. तर आता पाय आलं, जे आहे तेच ठेवायचे तुम्हाला, म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, कॉटचं कॉटच राहणार आहे, सेक थिटा आणि कोसेक थिटा. अगेन क्वाड्रंटला साइन द्यायचं, सॉरी आन्सरला साइन द्यायचं क्वाड्रंट नुसार. तर आता क्वाड्रंट किती आहे बघा, 3π. हा झाला 1π, 2π, 3π, मायनस म्हणजे मागे जायचं, दॅट इज क्वाड्रंट इज सेकंड. सेकंड मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह. समजलं? नसेल समजलं तर मागे जा, परत एकदा बघा आणि क्लिअरच करून घ्यायचं सगळ्यांनी. काहीही डाऊट असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर लाईक मात्र नक्की करून जा आणि शेअर जास्तीत जास्त करा.